नमस्ते मंडळी. विजयादशमी दसऱ्याच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. दसरा हा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणायचे ना पूर्वी. तर यूट्यूब फॅमिली तुम्हालासुद्धा हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे आनंदाचे जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना. आता दसऱ्याची संपूर्ण तयारी व दसरा आम्ही कसा साजरा केला ते मी दाखवणार आहे या व्हिडिओमधून. तर दसरा आहे म्हटल्यानंतर मला पुरणपोळी बनवायची होती आणि उपवासही पुरणपोळीवरच सोडायचे होते 9 दिवसाचे. त्यामुळे मी पुरणपोळी बनवली. त्यासाठी आधी मी पुरण शिजवून घेतले, त्याला चांगला चटका देऊन बारीक करून नंतर डाळीचे जे पाणी काढलेले होते त्याची मी अशी आमटी करून घेतली, कटाची आमटी. कणिक मळून ठेवली. सर्वांनीच मिळून सर्व कामे केली. हे पाहू शकता आमटी आपली किती छान झालेली आहे. आता खाली आम्हाला 4 गाड्यांची पूजा करायला जायचं होतं, त्यामुळे मी अशी तयार झाले साडी वगैरे नेसून. नंतर मी तुम्हाला घरातली घट दाखवते. ह्याला कडकण्याची माळ बांधून घेतली, घट हलवले व खाली गाडीची पूजा करण्यासाठी गेलो सर्वजण. सर्वात आधी माझ्या मुलाने मला पूजा करायला लावली 4 व्हीलरची. माझ्या दोन्ही मुलांनी रात्रीच हार बनवून ठेवले होते 4ही गाड्यांना. नंतर श्रुतीने ही पूजा करून घेतली. आम्ही सर्वांनीच पूजा वगैरे केली. मग गाडीसमोर उभे राहून फोटोही काढले. एक गाडींना हार वगैरे बांधून हळद कुंकू लावून त्याची छान अशी पूजा केली. तिघांच्या 3 अशा 2 व्हीलर आहेत, त्या तिन्ही 2 व्हीलरच्या आणि 4 व्हीलरचीही पूजा केली. नंतर समोर नारळ फोडला. पूजा झाल्यानंतर लगेच आम्ही वरती आलो. नंतर मी भजी तळून घेतले. भज्याचं पीठ मळून ठेवले होते, त्याचे भजी करून घेतले, कांदा भजी. आणि भजी तळून झाल्यानंतर कुरवड्या पापड्याही तळल्या. सर्व कुरवड्या पापड्या तळून घेतल्या आणि त्या तळून झाल्यानंतर लगेच पुरणपोळीही करून घेतल्या. पाहू शकता आपली पुरणपोळी कशी टम्म फुगत आहे. सर्वच पुरणपोळ्या अशा टम्म फुगत होत्या. एकदम अगदी ओटावर ठेवता तुटणाऱ्या अशा पोळ्या बनल्या होत्या. सर्वांनाच अगदी इतके अतिशय पोळी आवडली. पुरणपोळीचा मेन स्वयंपाक हाच असतो की पुरणपोळी आपली एकदम छान बनली पाहिजे, भरपूर पुरण घालून. आणि कटाची आमटी एक नंबर झाली पाहिजे, तरच पुरणपोळीचा स्वयंपाक छान लागतो. आता मी नैवेद्य दाखवण्यासाठी देवाला अशी थाळी बनवली. इथं अक्षयने श्रुतीने ह्यांनी शस्त्रपूजा करून घेतली. पाहू शकता तुम्ही सर्व शस्त्रे आणि तिने लॅपटॉप ही सगळे पूजून घेतले. बाहेर मी अशी छानशी रांगोळी काढली. आणि हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब